आज सगळ्यांना नमस्कार। आज आम्ही गाय बैल म्हैससाठी मोरकी कशी बनवतात ते तुम्ही बघा। आपण कढीवाली बनवलेली आहे, ज्योतवाली बनवलेली, भरपूर प्रकारच्या मोरक्या बनवलेल्या आहेत। तर कशा प्रकारच्या मोरक्या आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलला। पाईपवाली आहे, कढीवाली आहे, घुंगरूवाली आहे, ज्योतवाली आहे, परत कढी पाईपची दोघी एकत्र आहे, अशा सगळ्या प्रकारच्या आपण मोरक्या बनवलेल्या आहेत। भरपूर जणांच्या कमेंट त्या भरपूर जण विचारत होते तर ताई तुम्ही 12 mm च्या दोरीपासून मोरकी बनवून दाखवा, 12 mm च्या दोरीपासून मोरकी बनवून दाखवा। तर आपण आज 12 mm ची मोरकी बनवणार आहोत, मोरकी बनवणार आहोत। तर कशा प्रकारची मोरकी बनते तुम्ही लक्ष देऊन बघा आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा भरभरून। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोरक्या आम्ही बनवून टाकू तुम्हाला, तसे तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे तुम्हाला मोरक्या बनवून आम्ही टाकू, तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता। तर बघा आता आपण सुरुवात करू मोरकी बनवायला। अशा प्रकारच्या माझ्याकडे 12 mm ची दोरी आहे आणि 14 फूट लांबीला आहे। तर बघा किती जाड आहे ते तुम्ही बघू शकता। 10 mm ची बारीक असते, त्याच्यापेक्षा 8 mm ची थोडीशी बारीक असते, तरी 12 mm ची जाड आहे, त्याच्यापेक्षा 18 mm ची अजून जाड असते। तर अशा प्रकारची मोरकी राहते। तर बघा ही 12 mm ची दोरी आहे माझ्याकडे। आता आपण ते दोघी पंधे जोडून घ्यायचे। 14 फूट लांबीला आहे, 12 mm ची आहे, एवढी जाड असते ती। आपण दोघी पंधे जोडून घेतलेले आहेत। दोघी पंधे जोडल्यानंतर आपण मध्यभागी जायचंय। हे बघा अशा मध्यभागी गेला का, दोघी पंध्यांच्या मध्यभागी गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय, पहिला माप आपल्याला खांद्यापर्यंत घ्यायचं आहे असं। हे बघा पहिला माप खांद्यापर्यंत घेतलं का दुसरा माप परत आपलं हाताच्या कोपऱ्यापर्यंत यायलाच पाहिजे। पहिलं माप जर आपण व्यवस्थित घेतलं तर दुसरं माप आपल्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत बरोबर येतं। आणि मी जनावरांच्या मापाचीच मोरकी बनवते म्हणून तुम्हाला माप सांगते। तुमच्याकडे छोटी दोरी असते तर शिकायसाठी तर तुम्ही छोटं छोटं माप घेऊन बनवू शकता। हे बघा दोघी पंधे आपल्याला काय करायचं, आजूबाजू सोडून द्यायचं। इथं अंगठा ठेवलेला आहे, काय केलंय काहीच नाही केलेलं आहे, मध्यभागी दोरीला धरलेलं आहे आणि एवढं माप आपण घेतलेलं आहे असं। इथं घेतल्यानंतर आपलं दुसरं माप एवढं माप दुसरं यायला पाहिजे। दोघी पंधे आजूबाजू सोडून द्यायचे। दोघी पंधे सोडल्यानंतर काय करायचे, खालून 2 पंधे असे इथं वरती घ्यायचे। हे बघा वरती घेतलेले अंगठा उचलून घ्यायचा आपल्याला, परत इथं अंगठा ठेवायचा आहे। हे बघा इथं खोल भाग आलेला आहे। आता आपण इकडचा पंधा इथे टाकायचा आहे असा। इथं टाकल्यानंतर इथं पण आपल्याला इथं गॅप द्यायचा आहे असा। बघा हा गॅप दिल्यानंतर इकडचा पंधा या गॅप मध्ये आपल्याला टाकायचा आहे। दोघी पंधे असे ओढून घ्यायचे। हे बघा दोघी पंधे झालेले, मी इथं अंगठा ठेवले, आता अंगठा काढून घेते आणि याला आपण आडवड अशी पीठ करायची। पीठ केल्यानंतर याला पीळ असतो, तो पीळ आपल्याला काढायचा आहे। बघा याला पीळ आलेला आहे। हे बघा आता आपण पीळ काढायचं। आता काय करायचं, याला पीळ आलेला आहे म्हणून ही दोरी काय करायची, तिकडची दोरी इकडे घ्यायची। हे बघा आणि अशा प्रकारची गाठ आपल्याला पीठ करायची। पीठ केल्यानंतर दोघी पंधे एकसारखे ओढून घ्यायचे। ओढल्यानंतर बघा पहिला माप आपला कसं झालेलं आहे, इथं 6 दोरे आलेले आहे। बघा इथं 6 दोरे आलेले आहे, इकडे खोल भाग आलेला आहे, 3 दोरे आलेले आहे आणि एक बिल्लास 4 बोटांचं माप आलेलं आहे वरचं। अशा प्रकारची आपण वरची गाठण तयार केलेली आहे। बघ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, भरपूर असे कमेंट करा। वेगवेगळ्या प्रकारच्या मोरक्या बनवलेल्या तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकतात। आता आपण खालची गाठ करू। काय करायचं, एक पंधा आपल्याला पायाच्या बोटामध्ये अटकवायचं आहे। हे बघा बोटामध्ये अटकवल्यानंतर काय करायचं, हा पंधा इथं ठेवायचा आहे असा। ही लहान दोरी आहे, ही छोटी दोरी आहे, खोल भाग वरती आलेला आहे, उंच भाग खाली गेलेला आहे। अशा प्रकारचे एक पंधा पायात अटकवलेला आहे, दुसरा पंधा याच्यावर ठेवायचा आहे असा। बघा खाली अंगठा लावलेला आहे असा आणि वरती बोट ठेवलेला आहे या दोरीमध्ये। याच्यातल्या 2 दोरे आपल्याला मध्ये टाकायच्या आहे अशा। 2 दोऱ्यामध्ये टाकल्यानंतर काय करायचं, एक पंधा वरती घ्यायचा, त्याच्यामधून दोघी दोऱ्या काढून घ्यायच्या आहेत। हे बघा इथं मी अंगठा ठेवलेला होता ना, अंगठा ठेवलेला भाग हातात उरून ठेवलेला आहे। बघा खोल भाग आलेला आहे। तर अशा प्रकारचे आपल्याला ही गाठ फिट करून घ्यायची। फिट केल्यानंतर काय करायचं, आपण ओढून घ्यायचा आणि त्याच्यातल्या दोघी दोऱ्या अशा काढून घ्यायच्या। आता ही गाठण आपल्याला अशी व्यवस्थित फिट करून घ्यायची। मी जनावरांच्या मापाची बनवली म्हणून तुम्हाला माप सांगितलं। तुमच्याकडे छोटी दोरी असते तर तुम्ही पण ट्राय करा, शिकलेला आपल्याला कधी कामात येतं। गाय बैल म्हैससाठी मोरकी कशी बनते एकदम आसान तरीका आहे, 5 मिनिटात तुम्हाला मोरकी बनवून दाखवते मी। तर बघा अशा प्रकारचे बघा इथं 6 दोरे आलेले आहे, इथं पण 6 दोरे आलेले आहे, इकडे एक बिल्लास 2 बोटांचं माप आलेलं आहे, इथे एक बिल्लास 4 बोटांचं माप आलेलं आहे। तर अशा प्रकारचे बघा गाय बैल म्हैससाठी मोरकी कशी बनते। हे बघा लाईक करा सगळेजण।